व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा उत्सव साजरा होतो. पण या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जालन्यात जे घडलं ते ऐकून तुमचं हृदय सुन्न होईल. एका तरुणीचा खून झाला आणि तोही तिच्या प्रियकराच्या हातून. एका बिनधास्त आत्मविश्वासाने भरलेल्या तरुणीचा असा दुर्दैवी अंत. काय होती तिची चूक आणि कोण होता तिचा तो प्रियकर ज्याने तिच्यावर एवढा क्रूर अन्याय केला? मोनिका सुमित निर्मळ, वय 30, जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी एक मेहनती मुलगी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात ती एकदम हुशार मेरिट नर्स म्हणून काम करत होती. पतीपासून विभक्त झालेली मोनिका जालन्यात आपल्या आईसोबत राहत होती. दैनिक प्रवासाची तिला सवय होती. रोज जालन्यातून रेल्वेने संभाजीनगरला जाऊन ड्युटी करायची आणि रात्री परत घरी यायचं. पण 6 फेब्रुवारी रोजी ती घर सोडून गेली आणि कधी परतलीच नाही. आईने वाट पाहिली पण मोनिका आली नाही. मोबाईलही लागत नव्हता. मग 7 फेब्रुवारीला आईनं थेट पोलिसात तक्रार दाखल केली. मोनिका गायब झाल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या मोबाईलवरून एक विचित्र मेसेज आला. मी सुखरूप आहे, मी लग्न केलंय आणि आता 1 वर्षानंतरच तुला भेटेन. घरच्यांनी लगेच तिच्या मोबाईलवरती कॉल केला पण नंबर बंदच होता. एका आईच्या मनातल्या शंकेला अजून बळ मिळालं. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या तपासाने हळूहळू एका भयंकर सत्याचा पर्दाफाश केला. ह्या गोष्टीची सुरुवात झाली मोनिका रोज ज्या रेल्वेने प्रवास करत होती तिथून. तिथे तिची ओळख झाली एका व्यक्तीशी, शेख इरफान शेख पाशा, वय 35. रेल्वे स्थानकावरील पार्किंगसाठी काम करणारा हा व्यक्ती मोनिकाच्या सतत अपडाऊनमुळे तिच्या ओळखीचा झाला. हळूहळू गप्पा वाढल्या, ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात बदलली. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. पण हे प्रेम खरंच होतं का की होती फक्त एक फसवणूक? 6 फेब्रुवारीला मोनिकाने ऑफिस गाठलं पण त्या दिवशी ती परतली नाही. पोलिसांनी तिच्या कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि तिथूनच एक मोठा धागा सापडला. लासूर स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये मोनिका आणि इरफान एकत्र दिसले, म्हणजेच ती त्याला भेटायला गेली होती. पोलिसांनी इरफानला ताब्यात घेतलं. त्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितलं माझा याच्याशी काहीही संबंध नाही. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबूल केलं. त्याने सांगितलं मोनिका त्याला भेटायला आली. ते एका शेतात गेले. तिथे पडीक घरात काहीतरी वाद झाला आणि मोनिकाने आत्महत्या केली. पण हे साफ खोटं होतं. तो तिच्यावर अत्याचार करू पाहत होता आणि तिने विरोध केला. त्यामुळे त्याने तिला जबरदस्ती गळफास लावून मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्याच शेतात त्याच घरात पुरून टाकला. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशाने पोलिसांनी इरफानच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं होतं. पोलिसांना समजलं की त्यानं खोटं बोलून पोलिसांची दिशाभूल केली. अखेर त्याला अटक करण्यात आली. शेतातील पडीक घरात खोदकाम करून मोनिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिच्या अंगावरील कपडेही जाळले गेले होते आणि हे संपूर्ण पाहून जालना हादरलं. ही कहाणी एकतर्फी प्रेमाची नाही, ही कहाणी आहे विश्वासघाताची. मोनिकाने प्रेम केलं पण इरफानच्या मनात प्रेम नव्हतंच. त्याच्यासाठी ती फक्त एक खेळणं होती आणि जेव्हा ती त्याच्या इच्छेनुसार वागली नाही तेव्हा त्याने निर्दयपणे तिचा काटा काढला. या क्रूर हत्येने जालन्यासह संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे हे मात्र खरं. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.